आणि बायकोने एक मोठा राऊंड कबूल करत हे भांडवल मिटवण्याचे आव्हान करीत आहेत. तसेच 3 बहिणी लग्नाच्या बाकी आहेत, त्यांची लग्न लावून दिली आणि आपली 2-4 लेकरं झाली की म्हातारपणी निवांत भांडू या कायद्याअंतर्गत कलह मिटवून देण्यासाठी तह मंजूर करावा ही जाहीर विनंती. हा तह मला मान्य नाही, असं तुम्ही तुमच्या राजाला जाऊन सांगा. ओ वहिनी, असं करू नका राव. अहो प्लीज, आम्ही रातभर जागून येऊ तयारीला. ऐका आमचं. अहो वहिनी, तहाचं राहू दे बाजूला, तुम्ही घरी तर चला. हा, आमच्यासाठी चला घरी. हा, तुम्ही एक काम करा, तुम्ही आधी दुकानात जा. बरं वहिनी ऐका ऐका, घरी राहू द्या. अहो दुकानात तरी चला. त्या दादाचा देवदास झाला तुमच्या आठवणीत. चला 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 ना. तुम्ही जा इथून. मला जे काही बोलायचं होतं ते माझं झालंय बोलून तुमच्या दादाशी. अहो वहिनी, एकदा हे सगळं तुझ्यामुळे झालंय. वकील बनतोय बना बस. वकील. हॅलो दादा. काय म्हणली तुळजा, येते ना ती? दादा राजे, तुम्ही लढाईची तयारी सुरू करा. वहिनीने तह नामंजूर केला आहे. तर कसलं तर? अरे तिला फक्त सॉरी सांगायचं होतं. कसलं तर? दादा, नुसत्या स्वारीत मजा नसती रे, नसती मजा. अरे म्हणून आम्ही दोघांनी एक तह लिहिला होता. तुम्ही या दुकानावर, तुमचं तज बाहेर काढतो काय? अरे एक काम धड नीट करता येत नाही तुम्हाला? ठेवा फोन. पण मलाच काहीतरी करायला लागेल. चहा नाहीचं ठेवा. तुळजा आपोआप इकडे घरी निघून आली पाहिजे. हा ना, बोला की. सूर्या, अरे एक स्थळ आले, पाटणचं पाहुणा आहे, चांगलं स्थळ आहे. अरे पोरगा ITI झालाय, अरे फॅक्टरीत मेन सुपरवायझर आहे. मग ठरवायची का बैठक? पण अण्णा, तुम्ही आमच्या घराबद्दल सांग. अरे सगळं सांगितलंय, त्यानं काहीच अडचण नाही. काय अडचण नाही होय? मग विषय संपला की लगेच करू बैठक आपण. हा, तू जर सांगितलं पाहिजे आवरायला घ्या मग. पण तुझं तर नाही घरात. पाहुणे बघायला आले आणि त्यांनी विचारलं घरची सून कुठे, तर काय सांगायचं? कसली संधी? अहो त्या सूर्याच्या खादाड बहिणीला बघायला पाहुणं येत्यात. काय सांगतोस? पाहुणे बघायला येणार आहे ना? आपल्याला सांगितलं बी नाही. अरे असं कसं चालेल? तिला चांगलं स्थळ मिळालं तर तिचा गावात सन्मान वाढेल ना. नाही डॅडी, तो सूर्य आहे ना चिखलातच बरा आहे. काही झालं तरी त्याचा मान सन्मान वाढला नाही पाहिजे. तुझा नाहीये तिकडे त्यांना वाचवायला. डॅडी, आपण तिकडे जाऊन काहीतरी गडबड करू शकतो की. जाणार कस? मला चहा. काय नको आम्हाला चहा बिया. तसं बी अगर आता आम्हाला काही किंमतच राहिलेली नाही. आज जवळची माणसं बी टाळायला लागल्यावर म्हणल्यावर काय काय झालंय? काय झालं विचारा तुमच्या लाडक्या भाच्याला जाऊन. त्याच्या बहिणीला बघायला पाहुणे येणार आहे तर आम्हाला साधं सांगितलेलं नाही. छत्रीकडनं कळतंय आम्हाला. हा? याला काय अर्थ आहे का? आता आमच्या लेकीशी त्याचं भांडण आहे बुवा, पण आम्ही विपरके झालो. डॅडी, सूर्याने बोलवलं नाही बोलवलं याचा तुम्हाला खरंच फरक पडतो? मग अरे काय बी झालं तरी आमचे जावई बापू आहेत ते. आमचा जीव त्यांच्यासाठी तुटणारच ना. आता त्यांना आमच्या लेकीच्या भांडणाचा बाजला आमच्याकडनं घ्यायचा असेल ठीक आहे. आम्ही बी इथून पुढे त्या घरात पाऊल टाकणार नाही. डॅडी असं नका बोलू. आमच्या घरात दादा एकटाच आहे ना धावपळ करणारा, तर घाई गडबडीत राहून गेला असेल. त्याला तुमच्याशिवाय कुणाचाच आधार नाहीये. त्यामुळे असं कधी मनात सुद्धा आणू नका. पाहुणे याचीच वाट बघतोय. येऊ दे येऊ दे.
निवांत येऊ द्या. आता पाहुणे म्हणल्यावर थोडा उशीर होणारच की नाही का? ना मला कळतंय तुम्ही अजून कोणाची वाट बघताय ते. आज आमच्या लेकीने यायला आहोत. किती ताणायचं ना कळतच नाही तिला. त्या घरच्या सुनेनं अशा कार्यक्रमाला घरात नसणं कसं दिसतं ते. नाही तर काय, नाही निदान पाहुण्यांसमोर दाखवाय पुरतं तरी येऊन उभं राहायला पाहिलं होतं. आली असती तर बरं झालं असतं. हा? हा मग डॅडीने किती समजवलं तुझ्या बेबीला. काय करायचं आता? लग्न झालेली पोरगी माहेरून राहते म्हणल्यावर बाहेरचे लोक हजार प्रश्न विचारून जीव घेतात. त्यांना काय सांगायचं ना? आम्ही काय म्हणतो, आमचा एक जाऊ द्या, आमचा विचार नाही केला. पण तुमचा तरी विचार करायला पाहिजे होता का नाही? आणि तुम्हाला सांगतो, जावई बापूंना त्रास झालेला आम्हाला बघवतच नाही हो. बाप लेकीला नवऱ्याची ताकद व्हायला शिकवतो, इथं पोरगीच नवऱ्याला कमजोर करून बाहेर येऊन बसली. काय अर्थ आहे काय? आणि तुम्ही तिची माफी मागितली होती ना, तर सोडून द्यायचा होता ना विषय. पण नाही. मला तर वाटतंय डॅडी ना तिला मोठ्या घरात राहायची, पाहिजे ते आयता हातात मिळायची ही सवय तुम्हीच लावली. त्यामुळेच तर ना ती या घरात राहूच शकणार नाही. एक सांगू, हे सगळं येणार राग बी घेणार कारण आहेत कारण.